नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीची बोर्डची परीक्षा येत आहे. तर आपल्याला शब्दसिद्धीवर कोणकोणते प्रश्न विचारले जातात तर ते आता आपण पाहणार आहोत. तर प्रश्न कसा विचारला जातो की काही शब्द दिले जातात, उदाहरणार्थ वटवट, दयाळू आणि बेफिकर असे शब्द दिले जातात आणि तुम्हाला विचारलं जातं याच्यामधले कोणते अभ्यस्त शब्द आहेत, कोणते प्रत्ययघटित शब्द आहेत आणि कोणते उपसर्गघटित शब्द आहेत ते ओळखा. मग मग त्यावेळेला काय आता आपण ते बघतोय तर ते आपण काही अभ्यस्त शब्द घेतलेले आहेत, प्रत्ययघटित शब्द घेतले आहेत आणि उपसर्गघटित शब्द घेतलेले आहेत. तर वटवट, रस्ता बिस्ता, हळूहळू, लुटू लुटू, खटपट, तिल तिल, आंबट चिंबट आणि लाला हे कोणते शब्द आहेत? अभ्यस्त शब्द आहेत. आणि प्रत्ययघटित दयाळू, जमीनदार, गुलामगिरी, चढाई, सामाजिक, झोपाळू, टिकावण, दुकानदार हे कोणते शब्द आहेत? हे प्रत्ययघटित शब्द आहेत. आणि उपसर्गघटित शब्द बेफिकीर, उपमुख्यार्थक, अतिरेक, भरदिवसा, निकोप आणि बिनचूक हे कोणते शब्द आहेत? हे आहेत उपसर्गघटित शब्द. तर आता आपल्याला काय करायचंय, तर हा टेबल तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे की गेली काही प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्या गेल्या काही वर्षाच्या, तर तुम्हाला हेच प्रश्न तिथे आलेले दिसतील. हा जर तुम्ही तक्ता डोळ्यासमोर ठेवला तर तुम्हाला हा प्रश्न सहज सोडवता येईल आणि सहज तुम्हाला मार्क मिळतील. धन्यवाद.